भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारा जो विजय मिळवला त्या सैनिकांविषयी कृतज्ञता व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काल नांदेड येथे भव्य जय जवान जय किसान तिरंगा महारॅली काढण्यात आली। संपूर्ण नांदेड जिल्ह्यात लक्ष वेधून घेणारी ही तिरंगा महारॅली काँग्रेसच्या मुख्य कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली। प्रारंभी शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व राष्ट्रगीताने महारॅलीस सुरुवात करण्यात आली। या महारॅलीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. शिवाजी कळगे, जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा सरचिटणीस राजेश पावडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार, आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड यांच्यासह काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि या ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या लष्कराने जे साहस दाखवलं, आपल्या लष्कराने जी कामयाबी त्यांना मिळाली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याच्या अनुषंगानं आज ही रॅली आपण या ठिकाणी काढत आहोत। त्यामुळे जवानाच्या अनुषंगानं सिंदूर ऑपरेशन असेल, त्याआधी कारगिलचं ऑपरेशन असेल, त्याआधी चीनच्या सोबत झालेली 71 सालची लढाई असेल, त्याआधी पाकिस्तान सोबत झालेल्या आपल्या 65 आणि 61च्या 48 सालच्या लढाया असतील, या सर्व लढायांमध्ये ज्यांनी आपल्या प्राणाचं हुतात्म्य दिलं त्यांचा आम्ही स्मरण करत आहोत। एवढंच नाही तर ज्यांनी या दहशतवादामध्ये बळी दिला, त्या इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, बेलगामचे जे पर्यटक असतील आणि दहशतवाद्यांच्या एक गोळ्यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्यांना आम्ही बलिदान म्हणतो। त्यांचं बलिदानही आम्हाला हे शहीदाच्या सोबतचं बलिदान आमच्यासाठी आहे। आणि महात्मा गांधी हे स्वातंत्र्यानंतरचा पहिला दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी झालेला व्यक्ती होता। तिथपर्यंतच्या सर्व आम्ही हुतात्म्यांना देखील जय जवान म्हणत असताना त्यांना देखील अभिवादन करतो। काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेडला जय जवान जय किसान तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या रॅलीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षद भाऊ सपकाळ साहेब, लातूरचे खासदार श्रीमान काळगे साहेब, माजी आमदार जवळगावकर साहेब, जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, सत्तारभाई शहराध्यक्ष, सर्व आमचे तुकाराम बापू रेंगे पाटील माजी खासदार परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व फ्रंटलचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व उपस्थित होते। आणि आपण सर्वांनी बघितलं असेल की ही सर्वात मोठी तिरंगा महारॅली नांदेडला निघालेली होती। त्याच्यामध्ये सर्व काँग्रेसजन मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झालेले होते आणि नांदेडकरांनी परत एकदा दाखवून दिलं की काँग्रेस कदापि कमजोर नाही आहे आणि आजही आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये मोठं उत्साहाचं आणि जोशपूर्ण वातावरण आहे।